म्हणजे भगवान बुद्धांपुढे दोन समस्या, दोन अडचणी उभ्या राहिल्या. त्यापैकी पहिली समस्या होती ती ही की या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे हे निर्विवाद सत्य आहे. ही पहिली समस्या होती. म्हणजे हे जीवन, हे मानवी जीवन काय, हे दुःख आहे, या जीवनात दुःख आहे हे निर्विवाद सत्य आहे. ही पहिली समस्या होती. आणि दुसरी समस्या उत्पन्न झाली की हे दुःख नष्ट करून या मानव जातीला सुखी कसं करावं, ही दुसरी समस्या होती. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू. या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, मागील धम्म देसनेमध्ये 37 बोधिपाक्षीय धम्मातील जे सुरुवातीचे 4 अंग आहेत, ज्याला पालीमध्ये चत्तारो सतीपठ्ठानो असं म्हणतात, म्हणजे 4 स्मृती प्रस्थान. त्या 4 स्मृती प्रस्थानांपैकी पहिलं जे स्मृती प्रस्थान आहे ते म्हणजे कायानुस्मृती प्रस्थान, ज्याला कायानुपස්සना असं सुद्धा म्हणतात. आणि या कायानुपස්සनेमध्ये तसं तर भगवान बुद्धांनी खूप मोठं काही तत्त्व सांगितलेलं आहे. महासतीपठाण सुत्त जर तुम्ही वाचलं तर कायानुपස්සनेमध्ये भगवान बुद्धांनी इतकं दीर्घ उपदेश केलेला आहे की 2-3 दिवसांच्या प्रवचनामध्ये ते स्पष्ट करणं कठीण आहे. परंतु या तथागतांच्या कायानुपස්සनेवर आधारित संपूर्ण देसनेचा जर सार आपण लक्षात घेतला तर तो सार एकच आहे की भगवान बुद्धांनी या कायानुपස්සनेमध्ये साधकाला किंवा अनुयायीला या शरीराच्या संदर्भातील 3 सत्यांची भावना करण्याचा उपदेश केलेला आहे. किती सत्य या शरीराच्या संबंधित आहेत? 3 सत्य, ज्याची भावना कायानुपස්සनेच्या अंतर्गत आपल्याला करायची असते. यापूर्वीच्या धम्मदेसनेमध्ये 2 सत्य आपण बघितली. पहिलं सत्य कोणतं आहे? कायानुपස්සनेमध्ये अनित्य सत्य, की शरीर हे अनित्य आहे, शरीर हे अनित्य आहे, हे पहिलं सत्य. दुसरं, शरीर हे अनात्म आहे, म्हणजे या शरीरामध्ये आत्मा नावाची अशी कोणती गोष्ट नाही आहे, मी आणि माझं नाही आहे, हे दुसरं सत्य. आणि तिसरं सत्य आहे हे शरीर दुःख आहे. म्हणजे या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे. याच्यावर कोणी वाद घालू शकत नाही, कोणीच नाही. निर्विवाद सत्य आहे हे तिसरं सत्य. या कायानुपස්සनेच्या अंतर्गत आपल्याला याची भावना करायची आहे,
याचं चिंतन करायचं आहे. आणि आजच्या धम्मदेशनेमध्ये आपल्याला या कायानुपස්සना अंतर्गत या 3 सत्यांपैकी दुःख सत्याचा अभ्यास आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण करणार आहोत. तसं आपण हे 3 सत्य पाहत आहोत. हे जी 3 सत्य आहेत, अनित्य सत्य, अनात्म सत्य आणि दुःख सत्य, हे 3ही जे सत्य आहे हे म्हणजे बौद्ध धर्माचा सार आहे. बौद्ध धर्माचा सार, किंवा असं म्हणता येईल जे बौद्ध दर्शनशास्त्र आहे, बुद्धिस्ट फिलॉसॉफी, दर्शनशास्त्र, बौद्ध दर्शनशास्त्राचे हे 3 स्तंभ आहेत. बौद्ध दर्शनशास्त्राचे हे 3 स्तंभ आहेत. अनित्य, अनात्म आणि दुःख, या 3 स्तंभावरच भगवान बुद्धांचं म्हणजे बुद्ध धम्माचं दर्शनशास्त्र प्रतिष्ठापित आहे. म्हणून या 3ही सत्यांचा अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुःख सत्य आपण पाहत आहोत. काय आहे दुःख? भगवान बुद्धांनी दुःख हे सत्य का म्हटलेलं आहे? त्या दुःख सत्याचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. भगवान बुद्धांनी दुःख सत्य का प्रतिपादित केलं? आणि दुःख हे केवळ सत्य नाही आहे. भगवान बुद्धांनी याला आर्य सत्य म्हटलेलं आहे. आर्य सत्य. आर्य म्हणजे काय? जसं आपण 4 आर्य सत्य पाहतो, आर्य सत्य म्हटलेलं आहे. फक्त सत्य नाही, आर्य सत्य. आर्य म्हणजे सुप्रीम, सर्वश्रेष्ठ, अल्टिमेट, की ज्याच्या पलीकडे सत्यच नाही आहे असं ते सत्य आहे. ज्याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे, केवळ एकमेव आर्य सत्य तेच आहे. ते सर्वांवर सारखं लागू पडते. सर्व या पृथ्वीवर जन्मास येणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वावरती हे सत्य लागू पडते. म्हणून त्याला आर्य सत्य असं म्हटलेलं आहे. समजलं? दुःख फक्त सत्य नाही आहे, आर्य सत्य आहे. तर भगवान बुद्धांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये दुःख हे सत्य का प्रतिपादित केलं बरं? कारण बुद्धांच्या अगोदर कोणीच हे सत्य सांगितलं नाही. कोणीच सांगितलं नाही बुद्धाच्या अगोदर. तर भगवान बुद्ध असे आहेत की त्यांनी सर्वप्रथम या पृथ्वी तलावर या मानव जातीला दुःखाचा उपदेश म्हणजे दुःख सत्याचा उपदेश केला. आणि का केला बरं दुःख सत्याचा उपदेश? म्हणजे काय भगवान बुद्धाने असं काय शोधलं या जीवनात? बुद्धानं या जीवनाचं काय सत्य पाहिलं की भगवान बुद्धांनी या 4 आर्य सत्यांचा उपदेश केला? तर बघा, भगवान बुद्ध जेव्हा म्हणजे या सगळ्या जीवनाचं चिंतन करतं की नेमकं या जीवनामध्ये खरं काय, खोटं काय, हे सगळं चिंतन करतात. तर त्यांना पहिलं सत्य समजलं या कायानुपස්සनेच्या अंतर्गत, जे आपण पाहिलं मागच्या 2-3 प्रवचनामध्ये. या कायानुपස්සनेच्या अंतर्गत भगवान बुद्धाने जाणलं की अरे हे आपलं शरीर अरे अनित्य आहे. इथे नित्य किंवा इथे स्थिर असं काहीच नाही आहे. सगळं संपत आहे, सगळं हे नाशिवंत आहे. हे बुद्धानं जाणलं. त्यापूर्वी कोणीच सांगितलं नव्हतं की हे शरीर नाशिवंत आहे, हे शरीर अनित्य आहे. हे बुद्धानं जाणलं. आणि नंतर बुद्धानं काय जाणलं? अरे हे शरीर अनात्मसुद्धा आहे. हे जे लोक आहेत ना हे सगळे लोक हे आत्मवादी लोक आहेत. यांना अनात्मवाद माहिती नाही आहे. हे सगळेजण अज्ञानामध्ये आहेत बिचारे. कारण यांना अनात्म सत्य माहिती नाही. बिचारे लोक अज्ञानामध्ये आहेत कारण यांना अनात्म माहीत नाही आहे. बिचारे लोक यांना अनित्य संज्ञा माहीत नाही आहे. मग ज्यांना या जीवनातील जे प्रमुख सत्य आहे अनित्य सत्य माहिती नाही, अनात्म सत्य माहिती नाही, मग ते लोक सुखी कसे राहतील? ते दुखीच राहतील ना. अनित्य सत्य माहीत नसल्यामुळे ही जनता दुखी आहे. अनात्म सत्य माहीत नसल्यामुळे हे लोक दुखी आहेत. तर भगवान बुद्धाने हेच शोधलं की हे जे लोक दुखी आहेत ना, हे लोक यामुळे दुखी आहेत. या दुःखाचं सर्वात मोठं जे कारण आहे ते आहे अज्ञान. या जीवनाबद्दलचं अज्ञान आहे. या जीवनाचं सत्य काय, असत्य काय हे लोकांना माहीत नाही आहे. लोक बिचारे त्या असत्याला, अंधश्रद्धेला,
अंधभक्तीलाच सत्य समजतात, कर्मकांडाला सत्य समजतात, कर्मकांडाचा मार्ग अनुकरण करतात. लोक कसे सुखी होतील का सुखी? लोक कसे सुखी होतील? म्हणून लोकांचं जे अज्ञान आहे जीवनाबद्दलचं, हेच अज्ञान त्यांच्या दुःखाचं मूळ कारण आहे. मूळ कारण काय दुःखाचं? अज्ञान. मग भगवान बुद्धांचं तत्वाचा जर आपण आणखीन थोडा बारकाईने अभ्यास केला तर भगवान बुद्धांनी जेव्हा हे बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त केलं, बघा 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली. 6 वर्ष खडतर तपश्चर्या केल्यानंतर भगवान बुद्धांनी बुद्धगया या ठिकाणी निरंजना नदीच्या काठी एका बोधिवृक्ष, म्हणजे ज्याला पिंपळाचं झाड, ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो, त्या बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसले. पाठीचा कणा सरळ करून, मान सरळ करून, डाव्या हाताला उजवा हात ठेवला आणि या संपूर्ण 37 बोधिपाक्ष धम्माचं चिंतन केलं, मनन केलं. तर बुद्धत्वाच्या या मार्गामध्ये 4 तत्वांच्या साह्याने किंवा 4 पायऱ्यांच्या साह्याने सिद्धार्थाने बुद्धत्वाची अवस्था प्राप्त केली. 4 पायऱ्यांनी जाऊन पहिल्या पायरीमध्ये तर्कशास्त्र आणि अन्वेषण यांच्या साह्याने बोधिसत्व सिद्धार्थाने पहिली पायरी पार केली. तर्कशास्त्र आणि अन्वेषण. तर्कशास्त्र म्हणजे लॉजिक आणि अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे एखादं तत्व स्वीकार करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या तर्कशास्त्राने त्याला बघा, खरं काय खोटं काय, त्याचं अन्वेषण करा, इन्व्हेस्टिगेशन करा. जसं CID पोलीसवाले करतात, अन्वेषण करा. तर भगवान बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतमाने तर्कशास्त्र आणि अन्वेषण यांच्या साह्याने पहिली पायरी पार केली. दुसऱ्या पायरीमध्ये त्यांनी एकाग्रतेची भर घातली, म्हणजे मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न केला, कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या पायरीमध्ये त्या एकाग्र मनाला समतोल करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे इक्वॅनिमिटी, समतोल करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सुख असो की दुःख असो, निंदा असो की स्तुती असो, जय हो की पराजय हो, कोणती स्थिती असो, प्रिय की अप्रिय, प्रत्येक स्थितीमध्ये मन समतोल असलं पाहिजे, त्याला समतोलपणा म्हणतात. तिसऱ्या पायरीमध्ये मनाला समतोल केलं आणि चौथ्या पायरीमध्ये त्याच समतोलपणामध्ये शुद्धतेची भर घातली. मनाला शुद्ध केलं, शुद्धतेची भर घातली. तर 4 आठवडे भगवान बुद्धांनी त्या पिंपळाच्या झाडाखाली 4 आठवडे, जवळपास 28 दिवस ध्यान साधना केली, विपश्यना केली, या 37 बोधिपाक्ष धम्माची भावना केली. या सगळ्या बोधी अंगांचा पुन्हा चिंतन मनन करून 28 दिवस ध्यान केल्यानंतर बरोबर वैशाख पौर्णिमेची रात्र जी आहे, वैशाख पौर्णिमेची रात्री जो 3रा प्रहर आहे, त्या 3ऱ्या प्रहरामध्ये या जीवनाचं सगळं सत्य भगवान बुद्धांना उलगडलं, सगळं सत्य समजलं. आणि ते सत्य जे समजलं त्याच क्षणाला सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. तर जेव्हा सिद्धार्थ गौतमाला जीवनाचं हे ज्ञान प्राप्त झालं, सत्याचं ज्ञान प्राप्त झालं, तर सुस्पष्ट झाला मार्ग. त्यांच्यासमोर 2 समस्या उभ्या राहिल्या, सुस्पष्ट. म्हणजे भगवान बुद्धांपुढे 2 अडचणी उभ्या राहिल्या. त्यापैकी पहिली समस्या होती ती ही की या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे, हे निर्विवाद सत्य आहे. ही पहिली समस्या होती. हे जीवन, हे मानवी जीवन काय, हे दुःख आहे, या जीवनात दुःख आहे, हे निर्विवाद सत्य आहे, ही पहिली समस्या होती. आणि दुसरी समस्या उत्पन्न झाली की हे दुःख नष्ट करून या मानव जातीला सुखी कसं करावं, ही दुसरी समस्या होती. या 2 समस्यांचं उलगडा केला भगवान बुद्धांनी. या दोन्हीही समस्यांना भगवान बुद्धांनी पाहिलं आणि भगवान बुद्धांनी या दोन्हीही समस्यांचा उलगडा करून सरते शेवटी चिंतन केलं की अरे, या मानवी जीवनामध्ये दुःख हे सत्य आहे. पहिलं सत्य प्रतिपादित केलं, दुःख आहे. पण फक्त दुःख सांगूनच बुद्ध शांत बसले नाही. दुःख सांगून जर शांत बसले तर ते बुद्धच नाहीत, ते बुद्ध नसतात. बुद्ध त्याचं कारण सुद्धा सांगतात.
कारण तोपर्यंत काय समजले लोक की मी दुःखी आहे, तर याला हे माझं नशीबच आहे म्हणतात, हे माझ्या नशिबातच होतं म्हणतात, माझ्यासोबत देवानं असंच केलं म्हणतात, असं म्हणतात ना लोक. माझ्या भविष्यामध्ये माझ्या ग्रहतारामध्ये असंच लिहिलेलं आहे तर असंच होणार आहे म्हणतात, आहे की नाही. म्हणजे ते त्यांच्या दुःखाला त्यांच्या नशिबाला कारण समजतात, देवाला ईश्वराला कारण समजतात. पण भगवान बुद्ध काय म्हणतात की या जीवनामध्ये दुःख आहे ना, तर त्या दुःखाला काहीतरी कारण आहे, कारणाशिवाय कोणतीच गोष्ट उत्पन्न होत नाही. म्हणजे बघा आता पाऊस पडत आहे, कारण आकाशामध्ये ढग आहेत. ऊन पडत आहे, कारण आकाशामध्ये सूर्य आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असते, कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही. तर भगवान बुद्धाने हे सुद्धा जाणलं, दुःख तर आहे या जीवनात, दुःख तर आहे, पण त्या दुःखाला कारणही आहे. दुसरं सत्य शोधलं, आणखीन चिंतन केलं तर लगेच त्यांना समजलं दुसरी समस्या कोणती होती, की दुःख नष्ट कसं करावं. की अरे हे दुःख नष्ट करायचं आहे आपल्याला, ही दुसरी समस्या आहे, दुःख नष्ट कसं करावं. तर दुःखाला उत्पन्न करणारे जे कारण आहे ते जर कारणच नष्ट झालं तर दुःख आपोआपच नष्ट होईल ना. म्हणजे जसं बघा, ढग नष्ट झाले, पाऊस येईल का. समजा सूर्य नाहीसा झाला तर ऊन पडेल का. जे कारण आहे ते कारण जर आपण नष्ट केलं तर दुःख आपोआपच नष्ट होईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दुःखाचं जे कारण आहे ते कारण नष्ट करायचं आहे. तिसरं सत्य लगेच भगवान बुद्धांना समजलं, हे तिसरं सत्य आहे. त्याला भगवान बुद्धांनी दुःखाचा निरोध म्हटलं. दुःखाचा निरोध म्हणजे काय, दुःखाला नष्ट करणे. तर दुःखाला नष्ट करणे म्हणजे काय, दुःख उत्पन्न करणाऱ्या कारणांना नष्ट करणे. हे कारण नष्ट करायचं आहे. पुन्हा चिंतन केलं भगवान बुद्धांनी, कोणता तरी मार्ग असावा. या मानव जातीमध्ये असा एखादा मार्ग नक्कीच असेल की जो हे दुःख नष्ट करू शकतो. चिंतन करतात आणि सरते शेवटी पुन्हा त्यांना चौथं सत्य त्यांना समजतं की अरे पटीपदा सुद्धा आहे, म्हणजे दुःख नष्ट करण्याचा मार्ग. दुःख निरोध गामिनी पटीपदा. तर दुःख निरोध गामिनी पटीपदा त्यांना उलगडलं, ते सत्य समजलं की लगेच त्यांना एक गोष्ट लक्षात आली, एक गोष्ट ते चिंतन झालं की दुःखाला नष्ट करता येते, त्याचा मार्ग सुद्धा आहे. आणि तो मार्ग दुसरा तिसरा कोणताही नसून केवळ आणि केवळ आर्य अष्टांगिक मार्ग आहे. दुःख निरोध गामिनी पटीपदा जे आहे, दुःख निरोध गामिनी पटीपदा जे आहे, हे दुःख निरोध गामिनी पटीपदा म्हणजे काय, आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे 4 आर्य सत्य भगवान बुद्धांनी सांगितली. आर्य सत्य म्हटलेलं आहे याला. किती बघा जीवनामध्ये दुःख आहे, सत्य आहे ना होते. मला सांगा, या जीवनामध्ये जन्म झाला तर कधीतरी मृत्यू पण होईल ना. आणि सांगा बरं, मृत्यू दुःखदायक आहे की सुखदायक आहे. दुःखदायक आहे ना. कोणाला मरण प्रिय आहे बरं. कोण म्हणते असं की मला मरायचं आहे म्हणते कोणी असं नाही. प्रत्येकाला आपलं जीवन प्रिय आहे, कोणीही मरण्याची इच्छा ठेवत नाही. पण सत्य आहे ना, एक ना एक दिवस आपण मरणारच आहोत, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. म्हणजे मृत्यू होणे हे सत्य आहे, आर्य सत्य आहे. ते दुःखदायक आहे बघा. मृत्यू हे सुखदायक नाही आहे, मृत्यू दुःखदायक आहे. बरं त्याच्याही पुढे भगवान बुद्ध काय सांगतात, मृत्यू जेव्हा येईल तेव्हा येईल, पण त्याच्या अगोदर पण माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग येतात ना. जसं उदाहरणार्थ म्हातारपण येणं दुःखदायक आहे ना का सुखदायक आहे. कोण म्हणते सुखदायक आहे, लई चांगलं वाटते बा, गुडघे दुखतात असं कोणी म्हणते का. कंबर दुखते बा, लई चांगलं वाटतं असं कोणी म्हणते का, नाही. अरे म्हातारपणामध्ये सगळं शरीर जीर्ण झालेलं आहे, कमजोर झालेलं आहे, दात कमकोज झालेली आहे, डोळ्याची दृश्यता कमी झालेली आहे, श्रवण शक्ती कमी झाली, गुडघे दुखतात, पाय दुखतात, कंबर दुखते, शरीर आजाराने ग्रस्त झालेलं आहे. हे दुःखदायक नाही का हो. हे म्हातारपण दुःखदायक नाही का. आणि म्हातारपण सत्य आहे ना. एक ना एक दिवस आपल्याला म्हातारपण येणारच आहे ना. तुम्ही कितीतरी पैसेवाले असले, कितीही धन दौलती असली, किती मोठे साहेब असले, अरे म्हातारपण येणारच आहे. आज न उद्या आपल्याला म्हातारपण येणारच आहे. आणि म्हातारपण हे दुःखदायक आहे, सत्य आहे बघा. हेच तर बुद्धाने सांगितलं.
हेच सांगितलं बुद्धाने. बरं म्हातारपण हे झालं, त्याच्या पुढे जाऊन आणखीन भगवान बुद्ध काय सांगतात की जसं मृत्यू दुःखदायक आहे, म्हातारपण दुःखदायक आहे, तसं आजारी पडणे हे सुद्धा दुःखदायक आहे की नाही. आजारी पडणे, साधी ताप जरी आली, ताप फक्त फीवर आलं, साधी ताप आली तर त्याला असं वाटते ताप, बाकी सगळ्या बिमाऱ्या चालतील बा, हे ताप नको असं वाटते ना. आपल्याला आपली बिमारी मोठी वाटते, त्याच्यापेक्षा कॅन्सर पण मोठा नाही, आपली छोटीशी बिमारी. पोट दुखते कधी कधी, असं पोट दुखते तर माणूस परेशान होऊन जातो. माणसाला वाटते बा दुसरी कोणती बिमारी चालते पण हे पोट दुखणं नको. डोकं दुखते कधी कधी, डोकं दुखते तर डोकं दुखले की वाटतं अरे बाबा डोकं दुखणं नको, झेंडू बाम लावून लावून परेशान झालो म्हणतो आम्ही, दुसरी कोणती बिमारी दे पण हे डोकं दुखी नको. किती आहे, किती दुःखदायक आहे बघा. ह्या डोक्यापासून पायापर्यंत माणूसाचं जे शरीर आहे हे आजाराचं घर आहे, आजारांचं माहेरघर आहे, सासूरवाडी आहे, सगळं सगळं काही आहे. विविध प्रकारचे आजार आहेत, विविध प्रकारचे आजार. जर तुम्हाला एखादा आजार झाला शरीराला तर विशिष्ट आजाराच्या डॉक्टराकडे जावं लागते. डोळ्याचा आजार तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागते, डोक्याच्या डॉक्टरकडे जाता येत नाही. हजारो आजार आहे त्याच्यामध्ये, हजारो. आजारपणा हे सुद्धा माणसाला दुःखदायक आहे. कोणाला आजारपण सुखदायक वाटत नाही, कोणाला सुद्धा आजारपणात सुख वाटत नाही, दुःखच वाटते. पण सत्य आहे ना, आजारपण सत्य आहे की नाही. म्हणजे कोणी किती जरी फिट असला, परफेक्ट फिटनेस असला, पण तरी सुद्धा तो सुद्धा आजारी पडतोच. भगवान बुद्ध याच्या पुढे जाऊन सांगतात की जरी एखाद्याचं शरीर फिट असेल म्हणजे तंदुरुस्त असेल तरी सुद्धा बाय डिफॉल्ट कंपनीकडून शरीरामध्ये 3 प्रकारचे आजार म्हणजे इन्स्टॉल केलेले असतात. कंपनीकडून भेटलेले आहेत, ते तुम्हाला टाकायची गरज नाही. 3 आजार या शरीरामध्ये असतातच, बाय डिफॉल्ट असतात कंपनीकडून. कोणते? कफ, शरीरामध्ये कफ प्रवृत्ती असते, त्याच्यानंतर शरीरामध्ये पित्त प्रवृत्ती असते आणि शरीरामध्ये वात प्रवृत्ती असते. हे 3 आजार कंपनीकडून तुमच्या शरीरामध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. आणि जे कोणते आजार तुम्हाला होतात त्याचे मूळ कारण हेच आहे. डोकं दुखणं, पोट दुखणं, याला मेन कारण तुमचं पित्त आहे. मेन कारण जे आहे ना, तुम्ही डॉक्टरना माहीत आहे, मेन कारण त्याचं जे आहे ना त्याचं पित्त, कारण त्याचं पित्त आहे. सांधे दुखतात, हातपाय दुखतात, त्याचं मेन कारण वात आहे. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये जर ॲसिड उत्पन्न झालं, ते कोणते कोणते ॲसिड उत्पन्न होतात वगैरे वगैरे, ते त्याचं मेन कारण तुमचं कफ प्रवृत्ती आहे. म्हणजे शरीरामध्ये पित्त, कफ आणि वात हे असतातच असतात आणि याच्यातूनच शरीर आजारी पडत असते. तर आजार पण किती दुःखदायक आहे हो, किती दुःखदायक आहे. पण सत्य आहे ना, सत्य आहे की नाही, हे सत्य करून नाकारू शकते का. आजारपण हे दुःखदायक आहे पण ते सत्य आहे. याच्याही पुढे आणखीन भगवान सांगतात की जसं मृत्यू दुःखदायक आहे, म्हातारपण दुःखदायक आहे, आजार पण दुःखदायक आहे, अगदी त्याप्रमाणे या जीवनामध्ये प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे सुद्धा दुःखदायक आहे की नाही. प्रिय व्यक्ती, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, आपली व्यक्ती जवळची आहे, ती व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली कायमची, किती माणूस रडतो, रणकंदन करतो, किती दुःख करतात लोक. भयानक दुःख होते, भयानक. म्हणजे ते जे दुःख आहे ना, प्रिय व्यक्तीच्या वियोग होण्याचं दुःख खूप कठीण आहे बघा त्या दुःखाला. पण सत्य आहे ना, तुम्ही किती जरी पैसेवाले असले, तुम्ही त्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू धरून ठेवू शकत नाही. म्हणजे एक ना एक दिवस ती प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून जाणारच आहे, किंवा तुम्ही तुमच्या प्रियजनांना सोडून जाणारच आहात. हे सत्य आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. बरोबर आहे की नाही. दुःखदायक आहे ना प्रिय व्यक्तींचा वियोग, हे नाही म्हणू शकत नाही कोणी. फक्त बौद्धच काय, कोणी असो नाही म्हणू शकत नाही. जसं प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे दुःखदायक आहे, अगदी त्याचप्रमाणे अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे हे सुद्धा दुःखदायक आहे. अप्रिय व्यक्ती म्हणजे कोण? आपले दुश्मन, आपले वैरी आहे की नाही, ज्यांच्याबद्दल मनातल्या मनामध्ये आपण, याला काय म्हणतात, बोट मोडणं म्हणतात. मनातल्या मनात म्हणतो की नाही, मनातल्या मनात शेजारी असू शकतात. काय सांगता येते, शेजारी असू शकतात, तुमचे
तुमच्या नात्या गोत्यातले असू शकतात, काही सांगता येत नाही, किंवा घरातले असू शकतात की ज्याचा मला चेहरा पण पाहायचा नाही, ज्याचा मला चेहराही पाहायचा नाही, मेला तरी त्याच्या मैत्रीला जात नाही म्हणते मी. एवढी दुश्मनी, एवढं वैरत्व, असे अप्रिय व्यक्ती अचानक तुमच्या समोर आले, काय होते? काय बरोबर आहे ना? मनामध्ये राग उत्पन्न होतो ना, दुःख आहे ना, राग उत्पन्न. अप्रिय व्यक्तींचा संयोग झाला रे झाला, माणसाला दुःख होते. अप्रिय व्यक्तीचा संयोग होणं दुःखदायक आहे की नाही? म्हणजे बघा, भगवान बुद्धांनी जीवनामध्ये घडणाऱ्या या दुःखदायक गोष्टीचा उलगडा केला. अरे मृत्यू दुःखदायक आहे, आजार पण दुःखदायक आहे, म्हातारा होणे दुःखदायक आहे, त्याच्यानंतर प्रिय व्यक्तींचा वियोग होणे दुःखदायक आहे, अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे दुःखदायक आहे, कधी कधी तर मनासारखं न होणे हे सुद्धा दुःखदायक आहे की नाही? मनासारखं घडत नाही काही घरामध्ये, मनाच्या विरुद्ध घडत आहे, किंवा मनाची इच्छा पूर्ण होत नाही आहे, मनाच्या विरुद्ध घडत आहे, मनाची इच्छा पूर्ण होत नाही आहे, माणसाला दुःख होते की नाही? घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून पत्नीची इच्छा पुरी झाली नाही, इच्छा मनासारखी झालं नाही, बाई दुःखी, तिकडे माणूस दुःखी, सगळे दुःख, लेकरही दुःखी होतात, तिकडे सासूही दुःखी, सासराही दुःखी, घरातले सगळे लोक की माझ्या मनासारखं होत नाहीये, माझ्या मनासारखं होत नाहीये, माझं असं मनासारखं होत नाहीये, दुःख करतात. बघा, हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडत असते, मनासारखं न होणे. आणि हे सगळं कधी घडते? तेव्हा तुम्ही या मानवी जन्मामध्ये आले, जन्मास आल्याबरोबर हे दुःख सुरू होतात. बघा, हे म्हणजे बाळाचा जन्म झाला, हे जीवन सुरू झालं की बरोबर त्या जन्म गावापासून जे गाडी सुरू झाली की बरोबर ह्या सगळ्या गोष्टी येतात. बालपण आहे, बालपण गेलं, तरुणपण गेलं, नंतर उतरतं वय आलं, मग म्हातारपण आलं, आजारपण आलं, प्रियांचा वियोग झाला, अप्रियांचा संयोग झाला, आजारपण आलं, सगळं करता एक दिवस माणूस मेला. दुःख आहे की नाही? दुःख आहे, जन्म होण्यापासून दुःख सुरू होते. ते बाळ बघा बरं, आई म्हणजे गर्भामध्ये जे बाळ असते, ते बाळ जेव्हा गर्भाच्या बाहेर जन्मास येते, खरंच त्या बाळाला जर बोलता आलं असतं ना, म्हणजे असं जर झालं असतं समजा, म्हणजे बाळ जन्मल्या जर बोलायला सुरुवात केली असती, एकदम मोठ्या माणसासारखं बोलायला सुरुवात केली असती, तर बाळ पहिले हेच म्हटलं असतं, उगच बाहेर आलो, असं म्हटलं असतं की नाही? बरं होतं आतमध्ये आईच्या त्या अन्न नलिकेतून अन्न मिळायचं, पाणी मिळायचं. आता बाहेर आलो की रडल्याशिवाय आई का दूध पाजत नाही, रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही. आणि हे सगळे लोक मला पकडतात, उल्लू करतात, काय लावलं हे, काय असं म्हटले असते ना. म्हणजे सांगतोय मी असं की जीवन कसं दुःखदायक आहे बघा. हे म्हणजे असं झालं असतं जर कदाचित असं लहान लेकरं जर बोलायला लागले असते तर बघा, जीवन असं दुःखमय आहे. बघा, जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे बघा, याला कोणी नाकारू शकत नाही. आणि याला भगवान बुद्ध कारण सांगतात. याचं जे कारण आहे ते केवळ अज्ञान आहे. अज्ञान आहे. कशाचं अज्ञान आहे? की हे जीवन अनित्य आहे, हे लोक जाणत नाहीत, परंतु या जीवनाबद्दल आपल्या आसक्ती बाळगतात, लोभ बाळगतात. जीवन चांगलं आहे, या संसाराबद्दल आसक्ती बाळगतात, पुढच्याही जन्माबद्दल आसक्ती बाळगतात, पुढच्या जन्माबद्दल. या जन्मात नाही झालं तर झालं, पुढच्या जन्मात तर नक्की असं होते. म्हणजे या जन्माची आसक्ती तर आहेच आहे, पुढच्या जन्म पण पाहिजे म्हणतात मला, आहे की नाही? पुढच्या जन्माची आसक्ती, भगवान बुद्धांनी यालाच तृष्णा असं म्हटलेलं आहे. आसक्ती ठेवणे या संसाराबद्दल, या शरीराबद्दल, अनात्मवाद न जाणणे अज्ञान, अनित्यवाद न जाणणे हे अज्ञान, याला भगवान बुद्धांनी तन्हा, तृष्णा असं म्हटलेलं आहे. आणि हीच तृष्णा माणसाला पुन्हा 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 जन्मास घालते, दुःखास घालते. बघा, हे बुद्धानं कारण शोधलेलं आहे. फार बारकाईनं आणि गंभीरपूर्वक जर तुम्ही बघाल ना, तर तुमच्या लक्षात येईल की खरंच आहे जीवनामध्ये दुःखाचं कारण जे सांगलं भगवान बुद्धांनी ते खरंच आहे. पण भगवान बुद्धाने केवळ कारण सांगून बुद्ध थांबले नाहीत, त्या कारणांचा निरोध सुद्धा करता येतो, दुःखाला नष्ट करता येते. तर लगेच बुद्ध सांगतात की दुःखाला जर नष्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? ही तृष्णा जी आहे, जी तुम्हाला पुन्हा 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 दुःखी करते, ही तृष्णा नष्ट करावी लागेल. तृष्णा नष्ट करावी लागेल म्हणजे काय? जे तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही अनित्यवाद जाणत नाही, अज्ञानी आहात, हे अज्ञान दूर झालं पाहिजे. अनात्मवाद जाणत नाही, अज्ञान आहे,
हे अज्ञान दूर झालं पाहिजे. तर ज्या वेळेस तुम्ही हे अज्ञान सगळं सोडता, अज्ञान संपते, म्हणजे तृष्णा संपते, अनित्यवाद जाणता, अनात्मवाद जाणता, हे शरीरात ह्या जीवनाचं सत्य जाणता, आपोआपच तुमच्या चित्तात, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुःखी करणारी, पुन्हा पुन्हा दुःखी करणारी ही जी तृष्णा आहे, या तृष्णेचा क्षय होतो. या दुःख निरोध असं म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपली तृष्णा हे नष्ट होते, तृष्णेचा क्षय होतो, ती जी मनाची अवस्था आहे त्याला भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे निब्बाण. काय म्हटलं? निब्बाण. निब्बाण, निर्वाण. काही काही लोक मेलेल्या माणसाला निर्वाण शब्द वापरतात, ही चुकीचं आहे बघा. निर्वाण किंवा निब्बाण या शब्दाचा अर्थ, याचा अर्थ मरण होत नाही, जिवंतपणीच तुमच्या चित्ताची जी उच्च अवस्था आहे, तृष्णाक्षय झालेली अवस्था, त्या अवस्थेला म्हणतात निर्वाणाची अवस्था, निब्बाणाची अवस्था. आपण हे खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. ज्याला म्हणतात दुःख निरोध. आणि दुःख निरोधाचा मार्ग सुद्धा भगवान बुद्धाने सांगितला, त्याला पटिपदा असं म्हटलेलं आहे. आणि पटिपदा म्हणजे काय? दुसरं तिसरं काही नसून आर्य अष्टांगिक मार्ग. 8 तत्वांचा मिळून आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश भगवान बुद्धांनी केलाय बघा. आणि फक्त उपदेशच केला नाही, तर त्या उपदेशाला जाणल्यानंतर अनेक लोक दुःखमुक्त झाले. अनेक लोक बघा. एक विशाखा महाउपासिका विशाखा, तिचे एक उदाहरण बघा, किती प्रेरणादायी आहे. भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकत आहे, एकदम आनंदी आहे बघा. श्रावस्तीमध्ये बुद्धांचं प्रवचन ऐकून एकदम प्रसन्न झाली, आनंदी झाली, हसत आहे, म्हणजे आनंदी आहे. तेवढ्यात काय झालं की एक तिची सेविका धावत आली आणि विशाखाजवळ येते आणि म्हणते की महाराणी, तुमची नात मरण पावली. विशाखेला अनेक नातूपोती होते. ती म्हणते की महाराणी, तुमची जी नात होती ना, तुमची प्रिय नात, जी तुम्हाला खूप प्रिय होती, ती नात मरण पावली. अगदी क्षणार्धात आता आनंदी असणारी विशाखा रडू लागली, दुःख करू लागली. तर भगवान बुद्ध तिच्याकडे पाहतात आणि विचारतात, विशाखा, काय झालं विशाखा? आताच तर तू आनंदी होती, आता तू दुःखी का आहे, का रडत आहेस? तर ती म्हणाली, भगवान, माझी नात मरण पावली भगवान, आणि त्यामुळे मी दुःखी आहे. भगवान बुद्ध तिची समजूत घालतात, विशाखा, मला सांग, तुझ्या नातीच्या वयाच्या किती मुली या श्रावस्ती नगरीमध्ये आहेत? विशाखा म्हणाली, भगवान, माझ्या नातीच्या वयाच्या असंख्य मुली आहेत. मग त्या असंख्य मुली जर मरण पावल्या तर तू एवढं दुःख करशील का? नाही भगवान, त्या जर मुली मरण पावल्या तर मी एवढं दुःख करणार नाही. मग तुझी नात मेली तर एवढं दुःख का करतायत? भगवान, कारण माझी नात मला खूप प्रिय होती. लगेच भगवान सांगतात, म्हणूनच विशाखा, प्रिय व्यक्ती दुःख देतात. प्रिय व्यक्तीचा वियोग होणे हे दुःखदायक आहे. त्याला उपदेश करतात, तेव्हा तत्क्षणी बुद्धाचा उपदेश ती ग्रहण करते. ते लक्षात येतं, रे सत्य आहे, प्रिय व्यक्तींचा वियोग होणं हे दुःखदायक आहे, हे सत्य तिला समजलं. लगेच ते दुःखातून मुक्त आले, बाहेर पडले. अनाथपिंडक बघा, अनाथपिंडकचं सुद्धा उदाहरण प्रेरणादायी आहे. पूर्ण जीवन भिक्खू संघाची सेवा केली, पूर्ण जीवनभरपर्यंत. आणि जेव्हा तो एकदम म्हणजे अनाथपिंडक जेव्हा म्हातारा झाला, आजारी वृद्ध अवस्था झाली त्याची, तो आता मृत्यूला प्राप्त होणार आहे. मृत्यूला प्राप्त होता त्याने इच्छा प्रकट केली की मला बुद्धाचं दर्शन घ्यायचं आहे. तर भगवान बुद्धांनी सारीपुत्तांना पाठवलं की जा, अनाथपिंडक मृत्यूच्या भीतीमुळे दुःख करत आहे, त्या दुःखातून मुक्त करा. तेव्हा सारीपुत्त अनाथपिंडकाकडे गेले आणि त्याला म्हणजे तो आता मृत्यूला प्राप्त होणार आहे. अनाथपिंडकाला भगवान बुद्धांचा 4 आर्य सत्यांचा उपदेश केला. अनाथपिंडक आश्चर्यचकित झाला, हात जोडून काय म्हणते, एवढं गंभीर तत्वज्ञान भगवान बुद्धांचं आहे, अजूनपर्यंत मला माहीत नव्हतं. म्हणते, आज मी धन्य झालो, एवढं गंभीर तत्वज्ञान तुम्ही आज मला ऐकवलं, आपल्या उपदेशाने मी धन्य झालो म्हणते. तो त्या मृत्यूच्या म्हणजे त्याचे दुःख त्याच्या मनामध्ये होतं ना, त्या दुःखातून तत्क्षणी तो तिथून दुःखमुक्त झाला बघा. हे प्रेरणादायी उदाहरण आहेत. एक नकुल पिता नावाचं प्रेरणादायी उदाहरण.
प्रेरणादायी उदाहरण, नकुल पिता. नकुल नावाचा म्हणजे मुलगा, त्याच्या पित्याला नकुल पिता म्हणून म्हणतात. तर तो नकुल पिता आजारी पडलेला आहे, तो आता मरणार आहे. तर भगवान बुद्ध त्याला भेटायला जातात आणि बुद्ध त्याला पाहतात आणि म्हणतात त्या बाजेवर पडलेल्या त्या नकुल पित्याला, की अरे नकुल पिता, तुला काही त्रास होत आहे का? तुझं शरीर आजाराने ग्रस्त आहे, तुला काही त्रास होतो आहे का? तो काय म्हणतो नकुल पिता, भगवान, नाही भगवान, मला बिलकुल त्रास होत नाही आहे. कारण मी माझ्या या त्रासाला जाणलेलं आहे की शरीर हे आजाराचं घर आहे, हे मी जाणलेलं आहे. माझं शरीर जरी आजारी असेल, माझं मन आजारी नाही आहे. भगवान, त्या शारीरिक दुःखाचा एवढाही अंश माझ्या मनाला स्पर्श होत नाही भगवान. माझं मन आणखी स्थिर आहे, स्थितप्रज्ञ आहे. म्हणून भगवान, या शारीरिक आजारांचा मला बिलकुल काही त्रास होत नाही. काय उदाहरण आहे हो, प्रेरणादायी उदाहरण. नकुल पिता म्हणजे शरीराने जरी आजारी असला, पण त्याचं मन आजारी नाही आहे. आपण प्रेरणा घेतली पाहिजे की आपलं शरीर जरी आजारी पडलं, तुमचं मन आजारी होऊ देऊ नका, तुमच्या मनाला आजारी पडू देऊ नका. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे बघा, की या जीवनामधलं दुःखाचं निर्विवाद हे दुःख जे आहे, दुःख हे सत्य आहे बघा. तेच भगवान बुद्धांनी सांगितलं. या 4 आर्य सत्यांची देशना भगवान बुद्धांनी केली आणि म्हणून भगवान बुद्धांना खऱ्या अर्थाने दुःख मुक्तीचे मार्गदाता आपण म्हणतो. कारण त्याने दुःख सांगितलं, सत्य सांगितलं ना. म्हणजे लोक काय म्हणतील, मला लोक स्वीकार करतील की नाही हे सांगितलं नाही, म्हणजे याचा विचार केला नाही. सत्य आहे ना, ते सत्य बुद्धाने सांगितलंच बघा. बिलकुल त्यांनी माघार घेतली नाही. म्हणजे एका डॉक्टराप्रमाणे, जसं एक डॉक्टर असतात, तुम्ही म्हणजे जेव्हा समजा तुम्ही आजारी पडता, तर तुम्ही डॉक्टरकडे जाता ना. समजा तुमचं पोट दुखत आहे, मग तुम्ही डॉक्टरकडे जाता. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला चेक करतो. चेक केल्यानंतर म्हणतो, अच्छा, तुम्ही दुःखी आहात कारण तुमचं पोट दुखत आहे. तर तुम्ही असं म्हणता का, अरे नाही, ते डॉक्टर खोटं बोलते, मला म्हणते की तुम्ही आजारी आहे, तुम्ही दुःखी आहे, असं म्हणते ते तुम्ही रोगी आहे, असं मी जात नाही त्या डॉक्टरकडे. अरे तुम्ही म्हणा की नका म्हणू, सत्य आहे ना. तुम्ही आजारी आहात, डॉक्टर तर तुम्हाला तेच म्हणणार की तुम्ही आजारी आहात. तर मग डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर अगोदर विचारतो, तुम्हाला चेक करतो की तुम्ही आजारी आहात. मग तुम्हाला विचारतो की तुमचं पोट दुखत आहे, याचं नेमकं कारण काय आहे. दुसरं सत्य शोधतो, कारण. डॉक्टर नेमकं याचं कारण काय आहे. मग विचारपूस करतो, तुमचं पोट दुखत आहे, तर रात्री तुम्ही काही मसालेदार खाल्लं होतं का, की काही चांगलं चटकमटक खाल्लं होतं. ते पचलं नाही बा तुम्हाला, त्याच्यामुळे तुमचं पोट दुखत आहे. कारण शोधलं. अगदी भगवान बुद्धाप्रमाणे, या 4 आर्य सत्याप्रमाणे बघा. म्हणजे अगोदर काय, त्यांनी दुःख शोधलं, त्याच्यानंतर त्या दुःखाचं कारण शोधलं आणि मग कहतो, अच्छा, रात्री मसालेदार खाल्ल्यामुळे, या कारणामुळे तुमचं पोट दुखत आहे. तर एक काम करा, मसालेदार खाणं बंद करा. म्हणजे कारण जे आहे, कारण नष्ट करायचं आहे. मसालेदार खाणं बंद करा. आणि मसालेदार खाणं बंद तर करा. सकाळ संध्याकाळ ह्या गोळ्या घ्या. म्हणजे पटिपदा, दुःख निरोध पटिपदा लिहून देतात. हे सकाळी 1, संध्याकाळी 1, दुपारी ह्या गोळ्या घ्या. हे दुःख निरोधगामिनी पटिपदा आहे. बरोबर आहे की नाही. अगदी 4 आर्य सत्यांप्रमाणे. जसं एक डॉक्टर आपल्या पेशंटला चेक करतो, त्याचं दुःख पाहतो, त्याची कारणं पाहतो, कारणांचा निरोध करतो, त्याला पटिपदा सांगतो. भगवान बुद्ध सुद्धा एक डॉक्टर होते. भगवान बुद्धांनी या मानवी जीवनातील सर्वात मोठं आजार म्हणजे दुःख, या दुःखाचा शोध लावला की हे जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे. अरे तुम्ही स्वीकार करा की नका करू. सत्य ते सत्य आहेच ना. सत्य कधीही संपणार, कधी लपणार नाही. सत्य ते सत्यच आहे, हे बुद्धाने सांगितलं. बुद्ध जरा पण भिले नाहीत की बुद्ध असे विचार केला नाही की लोक स्वीकार करतील का किंवा लोक मला नाकारतील का. बुद्धाने विचार केला नाही. सत्य आहे ते सत्य बुद्धाने सांगितलं, तुम्हाला स्वीकार करावंच लागेल. म्हणून भगवान बुद्ध हे सत्यवादी ठरतात. पहिलं जे आर्य सत्य सांगितलं भगवान बुद्धांनी, दुःख आर्य सत्य, हे सांगून भगवान बुद्ध हे सत्यवादी ठरले. सत्यवादी भगवान बुद्ध. आणि फक्त दुःखच सांगितलं, दुःखाचे कारण पण सांगितले. प्रत्यय सांगितलं. प्रत्यय
मी दुःखाचं कारण सांगितलं तर बघा, भगवान बुद्धांनी कारण सांगितलं तर बुद्ध हे प्रत्ययवादी ठरले. प्रत्यय सांगितलं भगवान बुद्धांनी, आणि एवढंच काय, तुमच्यामध्ये आशा उत्पन्न केली की हे दुःख नष्ट होऊ शकते. उभे व्हा, आचरण करा ह्या मार्गाचं, हे दुःख तुम्ही नष्ट करू शकता, ही तुमच्यात आशा उत्पन्न केली ना. कारण बुद्ध काळातले काही पंथ असे होते की तुम्ही दुःखी आहात हे तुमच्या नशिबामध्ये होतं. किती करा, काही करा, दुःख तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. तर बिचारा ज्या माणसाला कोणी असं सांगितलं की तू दुःखातून मुक्त होऊ शकत नाही, तू या आजारातून मुक्त होऊ शकत नाही, तर काय होईल? बिचारा तो जीवनभर दुःखीच राहील ना, आहे की नाही. जर तुम्ही डॉक्टरकडे गेले, डॉक्टर जर तुम्हाला म्हणाला की तुम्ही हे आजारातून मुक्त होऊ शकत नाही, तर अर्ध माणूस तिथंच मरतो. पण तेच जर डॉक्टरने तुमच्यात आशावाद उत्पन्न केला, घाबरू नका, छोटासा आजार आहे, लगेच तुम्ही या आजारातून मुक्त व्हाल, काय वाटते, अरे बापरे हा चांगला आहे वा, आशा उत्पन्न केली डॉक्टरांनी. भगवान बुद्धांनी सुद्धा मानव जातीमध्ये ही आशा उत्पन्न केली, हे दुःख नष्ट करता येते, दुःख निरोध सुद्धा आहे. तर भगवान बुद्ध हे आशावादी ठरले, तुमच्यात आशा उत्पन्न केली. आणि एवढंच काय, तर बुद्ध हे मार्गवादी आहेत, कारण बुद्धानं मार्ग सुद्धा सांगितलेला आहे. या मार्गाचा भगवान बुद्धांनी उपदेश केला, म्हणून भगवान बुद्धांना आपण खऱ्या अर्थाने डॉक्टर म्हणतो. एका डॉक्टराप्रमाणे भगवान बुद्धांनी या जीवनाचं संशोधन केलं. बघा, सत्यवादी भगवान बुद्ध आहेत, प्रत्ययवादी भगवान बुद्ध आहेत, आशावादी भगवान बुद्ध आहेत, मार्गवादी भगवान बुद्ध आहेत. या 4 आर्य सत्यांचा उपदेश भगवान बुद्धांनी केला. तर बुद्ध म्हणजे डॉक्टर भगवान बुद्ध आहेत. तर आपल्या डॉक्टरांनी म्हणजे बुद्धांनी आपल्याला या आजारातून मुक्त होण्याचं औषध सुद्धा दिलं ना, ज्याला आपण म्हणतो धम्म. धम्म हे औषध आहे ना, या दुःखातून मुक्त होण्याचं औषध म्हणजे धम्म आहे. तर जसं एक डॉक्टर तुम्हाला आजारातून मुक्त करण्यासाठी औषध देतो ना, तर बुद्धानं सुद्धा धम्मरूपी औषध दिलं. आणि या धम्मरूपी औषधाला, जसं क्लिनिकमध्ये डॉक्टर तर औषध देतो, डॉक्टर निघून जातो, पण त्या औषधांना तुम्हाला वेळोवेळी देण्याचं काम कोण करते? नर्स करते ना. नर्सिंग करणारे लोक असतात ना दवाखान्यामध्ये, अगदी त्याप्रमाणे भिक्खू संघ सुद्धा नर्सचं काम करतो. बघा, आहे की नाही. म्हणजे डॉक्टर रूपी भगवान बुद्धांनी धम्मरूपी जे औषध तुम्हाला दिलं, ते औषध टाइम टू टाइम न चुकता तुम्हाला देण्याचं काम भिक्खू संघ करीत आहे. म्हणजे भिक्खू संघ हा भगवान बुद्धांचा नर्स आहे. बघा, तर भगवान बुद्धांच्या धम्माच्या औषधाला नेहमी नित्यनेमाने तुम्हाला देण्याचं काम हे भिक्खू संघ सदोदित करत राहतात. तुम्ही दुःखातून मुक्त व्हावे, ही अनंत करुणा जागृत करून या दुःखातून तुम्ही मुक्त होऊन सुखी जीवन जगावे, या उदात्त आणि करुणा हेतूने भिक्खू संघ नेहमीच धम्माचा उपदेश करतात. बघा, म्हणून बांधवांनो, भगवान बुद्धाच्या या तत्वातील दुःख तत्व आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. एका गाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणतात, धम्मपदातली गाथा आहे, धम्मपदामध्ये भगवान बुद्धांनी गाथा म्हटलेली आहे, तन्हा जायते सोको. तन्हा म्हणजे तृष्णा, दुःखाला उत्पन्न करणारी तृष्णा. बुद्ध म्हणतात, तन्हा जायते सोको, तन्हा जायते भयं, तन्हा विप्पमुत्तस्स नत्थी सोको कुतो भयं. धम्मपदाची गाथा आहे. तन्हा जायते सोको, ह्या तृष्णेमुळे शोक उत्पन्न होतो. तन्हा जायते भयं, या तृष्णेमुळे भय उत्पन्न होते. तन्हा विप्पमुत्तस्स, जर समजा ही तृष्णा जर आपण पूर्णपणे नष्ट केली, विप्पमुत्तस्स, तन्हा विप्पमुत्तस्स नत्थी सुख कुतो भयं. अरे मग कसलं भय, कसली भीती, कसला शोक, किती सुंदर पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं. बघा, हे या तृष्णेला नष्ट करण्याचा उपदेश केला. दुःखाला उत्पन्न करणारी ही तृष्णा आहे, हे अज्ञान आहे, हे अज्ञान नष्ट करा. आणखी दुसरी गाथा आहे, खूप सुंदर गाथा आहे. बघा,
अतिशय सुंदर अशी गाथा आहे बघा धम्मपदातील. म्हणजे किती सुंदर पद्धतीने भगवान बुद्धाने स्पष्ट केलं. बुद्ध म्हणतात सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये धम्माचं दान श्रेष्ठ आहे. सब्ब रसंग धम्म रसंग जिनाती. सर्व रसांमध्ये धम्माचा रस हा श्रेष्ठ आहे. सब्ब रती धम्म रती जिनाती. सर्व रतींमध्ये, रती म्हणजे रममाण होणे. रती म्हणजे काय? रममाण होणे. तर सब्ब रती धम्म रती जिनाती. सर्व रतींमध्ये धम्मामध्ये रत राहणे हे सर्व श्रेष्ठ आहे. आणि शेवटी म्हणतात तन्न खयो सब्ब दुःख जिनाती. तृष्णेचा क्षय करणे हे सर्व दुःखातून मुक्त होण्यासारखं आहे. हे सर्व काही सर्वश्रेष्ठ आहे. किती सुंदर पद्धतीने भगवान बुद्धांनी या तृष्णेला उपदेशित केलं. या तृष्णेचा क्षय कसा करावा, तृष्णेच्या क्षयाने दुःख कसं नष्ट होते हे सुद्धा भगवान बुद्धांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं बघा. एवढं महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञान भगवान बुद्धांनी इथं विशद केलेलं आहे बघा. आपल्या या जीवनामध्ये हे जे ऐहिक जीवन आहे, म्हणजे आपले जे जीवन आहे हे लौकिक जीवन, हे ऐहिक जीवन हे म्हणजे अनेक प्रकारच्या दुःखाने भरलेलं आहे. अनेक दुःख भेडसावत असतात. अनेक दुःखाने माणूस सामोरे जात असतो. तर भगवान बुद्धांच्या या धम्मरूपी तत्वाला आपण अनुसरलं पाहिजे. एक कायानुपस्स करणारा व्यक्ती साधक भगवान बुद्धांनी सांगितलेल्या या 3 सत्यांना जाणतो. अनित्य सत्य जाणतो, अनात्म सत्य जाणतो आणि हे जे दुःख आहे हे दुःख सत्य जाणतो. तर खऱ्या अर्थाने तो कायानुपස්සनेच्या मार्गाने दुःखाच्या मुक्ततेकडे विहार करीत असतो. दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो बघा. किती महत्त्वाचा आहे. महासतीपटन सुत्तामध्ये खूप डीप सांगितलेलं आहे, पण आपण शॉर्टमध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे की बुद्ध जे दर्शनशास्त्र आहे, म्हणजे बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, त्या बौद्ध दर्शनशास्त्राचे हे 3 आधारस्तंभ आहेत. अनित्य, अनात्म आणि दुःख. बस कायानुपස්සनेमध्ये हे 3च सत्याचं आपल्याला अवलोकन करायचं आहे. 3 सत्याची भावना करायची आहे. 3 सत्याचं चिंतन करायचं आहे. कारण हेच बुद्ध तत्वज्ञानाचा सार आहे. म्हणून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आपल्याला 3 सत्याचं अवलोकन करण्यासाठी वेळ असेल नक्की करावं. आणि मी तुम्हाला नेहमीच सांगतो की केवळ पुस्तक वाचून, प्रवचन ऐकून या गोष्टीचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. जसं 4 आर्य सत्य बुद्धाने शिकवलेली आहेत. कुठे आहे बरं 4 आर्य सत्य? पुस्तकांमध्ये आहेत का? प्रवचनामध्ये आहेत का? नाही. 4 आर्य सत्य ह्या इथंच आहेत. या डोक्यापासून या पायापर्यंत या शरीरामध्येच आहेत. फक्त तुम्हाला त्याचा शोध घ्यायचा आहे. तुम्हाला फक्त शोध घ्यायचा आहे की दुःख काय आहे हे प्रत्यक्ष जाणायचं आहे. त्याची कारणं प्रत्यक्ष जाणायची आहेत. त्याचा निरोध प्रत्यक्ष जाणायचा आहे. आणि त्याचा पटीपदा प्रत्यक्ष जाणायची असेल तर तुम्हाला एकमेव मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे ध्यानाचा मार्ग, विपश्यनेचा मार्ग, कायानुपස්සनेचा मार्ग. त्याच्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. कोणताच मार्ग नाही आहे की जो या जीवनातील या 3 सत्याचं प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन करून देईल. तर म्हणून आपल्याला या ध्यानाच्या मार्गाचं सुद्धा अनुकरण करणं गरजेचं आहे. कारण तोच खरा प्रॅक्टिकल मार्ग आहे. आपल्याकडे भरपूर ध्यानाची सेंटर्स आहेत. नक्की 10 दिवसांचा वेळ काढा स्वतःसाठी, स्वतःचं मन चांगलं करण्यासाठी. त्या शिबिरामध्ये सहभाग घ्या. त्याच्यामध्ये आनापान सतीचा अभ्यास करा. त्याच्यामध्ये या 4 पස්සना, त्याच्यापैकी जी पहिली पස්සना पाहिली आपण कायानुपස්සना, त्याचा अभ्यास करा बघा. कारण याच्यामधूनच खऱ्या अर्थाने बुद्धाचं तत्व आपण प्रॅक्टिकली शिकू शकतो बघा. आणि म्हणून आपल्याला हे जे आपलं मानवी जीवन आहे या मानवी जीवनाला सुखी करण्यासाठी तथागतांच्या या महत्त्वपूर्ण तत्वज्ञानाला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे बघा. म्हणून बुद्धाच्या या महत्त्वपूर्ण तत्वाला जाणण्याचा आणि ते समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत बघा. विठ्ठल उमप नावाचे एक भीम शाहीर होऊन गेले. तुम्ही जर नाव ऐकलं असेल, विठ्ठल उमप.
तर विठ्ठल उमप यांनी बुद्धाच्या याच तत्वावर अनुसरलेलं एक गीत लिहिलं होतं बघा. कदाचित तुम्ही ते गीत ऐकलं की नाही माहिती नाही, पण त्या काळातले बघा 1980चं दशक होतं. विठ्ठल उमपांनी एक सुंदर असं गीत बनवलं होतं. त्या गीतामध्ये विठ्ठल उमपांनी बुद्धाचं अनित्य आणि अनात्म दुःख सिद्धांत किती समर्पकपणे सुस्पष्टपणे म्हणजे सांगितलं बघा. एकदम समर्पक गीत आहे. तर ते गीताचे बोल मला त्यावेळेस आठवले. आम्ही ते लिहिले ते गीताचे बोल. एहिक जीवन म्हणजे हे संसारिक जीवन. एहिक जीवन समूळ नश्वर दुःखाने साकळले गौतम बुद्धाने ओळखले गौतम बुद्धाने ओळखले. कुणी ना येथे मानव येतो कायम वस्तीला, कुणी ना येथे मानव येतो कायम वस्तीला. आसक्तीचा मोह परंतु कधीच ना सुटला. येणे जाणे कटू सत्य हे नशिबी ठरलेले ते गौतम बुद्धाने ओळखले. किती समर्पक गीत आहे बघा, किती सुंदर गीत आहे. बुद्धाचं अनित्यवा सांगितलेलं आहे. दुसरं कडं पण सांगतोच तुम्हाला. जाती गोती सर्व पसारा खोटा ठरणारा. किती सुंदर. जाती गोती सर्व पसारा खोटा ठरणारा. माया ममता भास असे हे येथे उरणारा. तरीही म्हणते माझे कुणाना हे कळले ते गौतम बुद्धाने ओळखले गौतम बुद्धाने ओळखले. किती सुंदर गीत आहे बघा. 1980चं गीत आहे. म्हणजे बुद्धाचं अनित्य अनात्म आणि दुःख हे तत्व या गीतामध्ये विठ्ठल उमपाने सांगितलं बघा. तेव्हाचं ते गीत आहे बघा. एकदम समर्पक गीत आहे की भगवान बुद्धाच्या या तत्वातील महत्त्वपूर्ण हे 3 जे तत्व आहेत, अनित्यवाद, अनात्मवाद आणि दुःख, ह्या 3ही सत्याला या कायानुपස්සनेच्या अंतर्गत, या कायानुसती प्रस्थानेच्या अंतर्गत आपल्याला जाणायची आहेत. त्याची भावना करायची आहे, त्याचं चिंतन करायचं आहे. यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे. जय मंगल कल्याण आहे. सरते शेवटी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.